हॅलो फ्रेंड्स, काल आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधला पहिला प्रॉब्लेम ट्रान्सफर कसा करायचा, कोणते पॉईंट कुठे ट्रान्सफर करायचे हे बघितलं आहे. आज आपण राहिलेला भाग म्हणजे ॲडजस्टमेंट पूर्ण करणार आहोत. ॲडजस्टमेंट सोडवण्यापूर्वी ॲडजस्टमेंट व्यवस्थित वाचायच्या, इफेक्ट कोणते होतील हे आपल्याला आता माहीत पाहिजे किंवा तसा अभ्यास त्या दृष्टीने अभ्यास आपला झालेला पाहिजे. ओके, तर ॲडजस्टमेंट कशाकशावरती आहेत बघा. ॲडजस्टमेंट मी पहिले ॲडजस्टमेंट वाचते. क्लोजिंग स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹43,000. स्टॉक ऑन हँड हाती शिल्लक, हाती साठा किंवा व्यवसायातल्या अंतिम दिवसाचा अंतिम तारखेचा जो साठा आहे, क्लोजिंग अखेरची शिल्लक ही 43,000 आहे. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट होतात, सगळ्यांना माहिती आहेत. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. हे बघा, मी या पद्धतीने ट्रान्सफर केलं आहे. क्लोजिंग स्टॉकचे पहिला इफेक्ट बाय क्लोजिंग स्टॉक 43,000 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक 43,000. ओके, पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. त्यानंतर दुसरे ॲडजस्टमेंट बघा. अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. 8,000चा विमा न उतरवलेला, विमा न काढलेला माल चोरीला गेलेला आहे, म्हणजे नुकसान झालेलं आहे. 8,000चं नुकसान झालेलं आहे. नुकसान झालं आहे, खर्च झाला आहे म्हटल्यावरती प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, लॉस बाय थेफ्ट 8,000, लॉस बाय थेफ्ट 8,000. आणि 8,000चा माल बाहेर गेला, चोरीला गेला, म्हणून दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स स्टोलन 8,000. येते लक्षात. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू लॉस बाय थेफ्ट आणि दुसरा इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय गुड्स स्टोलन 8,000. अशा पद्धतीने दोन ॲडजस्टमेंट पूर्ण झालेले आहेत. त्यानंतर RDD आहे 2%. त्या अगोदर आपल्याला चौथी ॲडजस्टमेंट सोडवायला लागेल. काय बघा चौथी ॲडजस्टमेंट. मिस्टर पाटील अवर कस्टमर बिकम इनसॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेब्ट ₹5,000. मिस्टर पाटील हे आपले कस्टमर आहेत, ज्यांच्याकडून ₹500 येणं होतं, ते आता येणार नाही आहेत, मिळणार नाही आहेत, कारण ते इन्सॉल्वंट डिक्लेअर झाले आहेत. इन्सॉल्वंट दिवाळखोर जाहीर झाले. ज्यांच्या लायबिलिटीज असेटपेक्षा जास्त आहेत, अशा पद्धतीने ते दिवाळखोर जाहीर झाले. त्यामुळे त्यांच्याकडून येणारे ₹500 आता येणार नाही, म्हणजे हे आपले पैसे बुडाले. त्याला आपण अकाउंटिंग लँग्वेजमध्ये बॅड डेप्ट असं म्हणतो. मग बॅड डेप्टचा इफेक्ट कुठे. ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले जे बॅड डेप्ट आहेत ते बॅड डेप्ट न्यू बॅड डेप्ट, आणि ट्रायल बॅलन्समध्ये जे दिले जातात बॅड डेप्ट दॅट इज ओल्ड बॅड डेप्ट. हे ओल्ड बॅड डेप्ट, हे न्यू बॅड डेप्ट. मग ओल्ड बॅड डेप्ट मी कुठे ट्रान्सफर केलेत बघा. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू बॅड डेप्ट 500. त्याच्यामध्ये हे आत्ताचे बॅड डेप्ट ₹500 ॲड करायचे. ॲड न्यू बॅड डेप्ट. अशा पद्धतीने हा ₹1,000 आत्तापर्यंत बुडाले. मागे बुडाले होते 500 आणि चालू वर्षी बुडाले 500, म्हणजे टोटल बुडाले 8,000. अशा पद्धतीने हे पैसे बुडाले. येणं कमी झालं, माझं बिझनेसचं येणं कमी झालं, म्हणून दुसरा इफेक्ट डेटरमधून लेस न्यू बॅड डेप्ट 500. 28,700 येणं होतं, त्यापैकी ₹500 बुडाले, म्हणजे 28,700 वजा 500 28,200. ओके, येते लक्षात. बघा बॅड डेप्टचे दोन इफेक्ट. बॅड डेप्टमध्ये ॲड, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जे बॅड डेप्ट लिहिलेत त्या बॅड डेप्टमध्ये ॲड आणि डेटरमधून लेस. ओके, क्लिअर. त्यानंतर तिसरे ॲडजस्टमेंट बघा. क्रिएट RDD क्रिएट करायचे 2% डेटरवरती. RDD रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट. बघा येणं किती होतं 28,700, डेटर होते 28,700. त्यापैकी यावर्षी मिस्टर पाटीलने ₹500 बुडवले, म्हणजे येणं राहिलं आता 28,200. हे 28,200 पैकी सुद्धा 2% रक्कम RDD आहे, रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट. भविष्यकालीन आपल्याला ते मिळतील की नाही ही साशंकता असल्यामुळे त्याच्यावरती तरतूद करून ठेवायचे 2%. म्हणजे 28,200 वरती 2% 564 येते RDD. लेस करायचे न्यू RDD, आउटरला 27,636. अशा पद्धतीने. याचा दुसरा इफेक्ट इथे बघा. न्यू RDD ₹564 इथे ॲड केले, म्हणजे आले 1,564. येतं लक्षात. 1,564. पुन्हा एकदा सांगते, RDDचे दोन इफेक्ट, डेटरमधून लेस आणि बॅड डेप्टमध्ये
ॲड न्यू RDD 564. अशी झाली दुसरी आणि तिसरी आणि चौथी ॲडजस्टमेंट. कळतं आहे. पाचवी ॲडजस्टमेंट बघा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट ₹800, सॅलरी ₹300. आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी आहे. रेंट ₹800 भाडं देणं बाकी आहे आणि ₹300 सॅलरी पगार देणं बाकी आहे. मग टोटल वर्षभरात रेंट पेड किती झालं आहे बघा. हाऊस रेंट बघा 1500. टोटल वर्षभरात 1500 एवढं पेड केलेलं आहे. अजूनही ₹800 रेंट आउटस्टँडिंग आहे म्हणजे देणं आहे, लोकांचं देणं आहे, म्हणून ॲड आउटस्टँडिंग ₹800. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग रेंट ₹800. इथे लक्षात लायबिलिटी आहे, देणं आहे, ते लोकांचं देणं आहे, माझी जबाबदारी आहे. कळतं आहे का. पहिला इफेक्ट रेंटमध्ये ॲड. आउटस्टँडिंग म्हटलं की ॲड, ओके, आणि प्रिपेड म्हटलं की लेस. हा बेसिक फरक लक्षात ठेवा. आउटस्टँडिंग म्हटलं की ॲड आणि प्रिपेड म्हटलं की लेस. मग रेंट आहे ₹1500 वर्षभरात पेड केलेलं, अजूनही ₹800 देणं आहे म्हणजे टोटल रेंट या वर्षीचं किती ₹2300. आणि ₹800 ही आपली जबाबदारी आहे, लोकांचं देणं द्यायचं आहे म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. तसंच सॅलरी पण ₹300 सॅलरी देणं बाकी आहे. सॅलरी आहे बघा 3800 पेड केले वर्षभरात, 3800 पेड केले वर्षभरात, अजूनही ₹300 देणं बाकी आहे, आउटस्टँडिंग आहे म्हणून पहिला इफेक्ट सॅलरीमध्ये ॲड, आउटरला 4100. दुसरा इफेक्ट पगार देणं बाकी आहे म्हणजे ती माझी जबाबदारी झाली, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग सॅलरी ₹300. ओके. आउटस्टँडिंगचे दोन इफेक्ट बघा काय. असलेल्या दिलेल्या एक्सपेन्सेसमध्ये ॲड, मग सॅलरी असू दे, रेंट असू दे, वेजेस असू दे आणि काय असू दे, दिलेल्या एक्सपेन्सेसमध्ये ॲड आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. ओके. अशा पद्धतीने ही पाचवी ॲडजस्टमेंट झालेली आहे. त्यानंतर सहावी ॲडजस्टमेंट बघा. डिप्रिशिएट फॅक्टरी बिल्डिंग अँड फर्निचर. आता इथे 2%, 3%, 5% रेट न देता त्यांनी काढूनच दिलेलं आहे. डिप्रिशिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग. मग फॅक्टरी बिल्डिंग आहे किती बघा 75,000वरती 2500 लेस केले, आउटरला 72,500. तसंच फर्निचरमधून लेस डिप्रिशिएशन 1800. डिप्रिशिएशन हे नेहमी फिक्स असेटमधून लेस होतं, मायनस होतं हे सांगितलेलं आहे. बिल्डिंगमधून 2,500 आणि फर्निचरमधून 1800 अशा पद्धतीने लेस केलं, आउटरला वजाबाकी केलेली. डिप्रिशिएशन हा खर्च आहे म्हणून दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डिप्रिशिएशन फर्निचर आणि बिल्डिंग. कळतं आहे. पुन्हा एकदा दोन इफेक्ट सांगते बघा. डिप्रिशिएशनचे दिलेल्या असेटमधून लेस आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. क्लिअर. आता ह्या रेग्युलर ॲडजस्टमेंट झाल्यात. मी पुन्हा एकदा रिवाइंड करते ते बघा, रिवाइज करूया. पहिली आहे क्लोजिंग स्टॉकची. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट, बॅलन्स शीटच्या असेटला, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. त्यानंतर अनइन्शुर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. 8,000चा विमा न काढलेला माल चोरीला गेलेला आहे. माल चोरीला गेला म्हणजे नुकसान झालं, खर्च झाला म्हणून पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू लॉस बाय थेफ्ट, बघा इथे दिला आहे टू लॉस बाय थेफ्ट. आणि दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स स्टोलन 8,000. ओके. त्यानंतर तिसरी आणि चौथी ॲडजस्टमेंट. अगोदर चौथी सोडवायला लागेल आपल्याला बॅड डेप्टची. मिस्टर पाटील अवर कस्टमर बिकम इनसॉल्वंट अँड कुड नॉट पे रुपीज ही इज अ डेप्ट ₹500. पाटील हे आपले कस्टमर आहेत आणि त्यांच्याकडून ₹500 जे येणं होतं ते आता मिळणार नाही आहे कारण ते इन्सॉल्वंट डिक्लेअर झालेले आहेत. त्यांच्याकडून येणं असणारे पैसे बुडाले, बॅड डेप्ट म्हणून. बॅड डेप्टमध्ये ॲड बघा ₹500 ऑलरेडी होते बुडालेले, अजून ₹500 बुडाले म्हणून ₹500 ॲड केले, टोटल बॅड डेप्ट झाले 1,000. आणि दुसरा इफेक्ट डेटरमधून लेस 500. ओके. त्यानंतर RDD क्रिएट करायचे 2%, रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट. तर बॅड डेप्टमध्ये ॲड 564 आणि डेटरमधून लेस 564. हे 28,200वरती ती 2% काढलेली आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रेंट आणि सॅलरी. आउटस्टँडिंग म्हटलं की ॲड करायचं, रेंटमध्ये ॲड, सॅलरीमध्ये ॲड, रेंटमध्ये ॲड, सॅलरीमध्ये ॲड. आणि दुसरा इफेक्ट आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी असणं, पैसे देणं राहिलेत म्हणजे ती आपली जबाबदारी झाली म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग रेंट आणि सॅलरी. आणि शेवटचं डिप्रिशिएशन. डिप्रिशिएशन नेहमी फिक्स असेटमधून मायनस होतं, लेस होतं म्हणून बिल्डिंगमधून लेस, फर्निचरमधून लेस. आणि डिप्रिशिएशन
इट इज ॲन एक्सपेन्सेस, सो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. अशा पद्धतीने ह्या रेग्युलर ॲडजस्टमेंट आपल्या सोडवून झालेल्या आहेत. आता इंटरनल ॲडजस्टमेंट बघा 2 आहेत. पहिलं आहे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड, 10% गव्हर्नमेंट बॉन्डवरती खर्च केलेला आहे 40,000. खर्च म्हणजे काय, थोडक्यात इन्व्हेस्टमेंट केले गव्हर्नमेंट बॉन्डवरती. गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये 40,000 रुपयाची गुंतवणूक केलेली आहे. आणि ही कधी गुंतवणूक केली आहे तर 1 ऑक्टोबर 2018ला. वर्ष संपतं 31 मार्च 2019ला. 1 ऑक्टोबर 2018ला इन्व्हेस्टमेंट केले, वर्ष संपतं 31 मार्च 2019ला. म्हणजे चालू वर्षात ही इन्व्हेस्टमेंट किती महिने वापरली तर 1 ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर महिना, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. बघा 2018 संपलं, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2018 संपलं. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च वर्ष संपलं. म्हणजे 6 महिन्यासाठी वापरलं. म्हणजे इंटरेस्ट जो काढणार मी तो 6 महिन्याचा काढणार आहे. बघा कशा पद्धतीने. बघा इथे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड 40,000. ओके, पण खरेदी कधी केलेत 1/10/2018. म्हणजे इन्व्हेस्टेड फॉर ओनली 6 मंथ. एका वर्षात फक्त, ह्या आर्थिक वर्षात फक्त 6 महिन्यासाठी इन्व्हेस्टमेंट केले. मग 40,000वरती 10% किती येणार तर 4,000. मग 4,000 हे पूर्ण वर्षाचं झालं. निम्म्या वर्षाचं किती, 6 महिन्याचं किती तर 2,000. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. गव्हर्नमेंट बॉन्ड ही इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंटवरचं व्याज हे गुंतवणूक वाढवतं. म्हणजे मी जर बाहेर 40,000 रुपये गुंतवले असतील तर त्याच्यावरचं व्याज जर मला मिळालं तर ते माझी इन्व्हेस्टमेंट वाढणार आहे. म्हणून 10% गव्हर्नमेंट बॉन्ड 40,000, त्याच्यामध्ये ॲड इंटरेस्ट 2,000, आउटरला 42,000. इथं लक्षात, गुंतवणुकीचं वरचं व्याज हा खर्च नाही आहे, तो उत्पन्न आहे. मला पैसे मिळणार आहेत त्या व्याजाचे. येते का लक्षात. म्हणून दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड किंवा बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड एवढं लिहिलं तरी चालतं. 2,000 आहेत ते. ओके, इथे लक्षात 2,000. ठीक आहे. त्यानंतर अजून एक इंटरनल ॲडजस्टमेंट आहे बघा, ॲडव्हर्टाइजमेंट. टोटल ॲडव्हर्टाइजमेंट आहे 10,000 आहे ना, पण फॉर 2 इयर्स म्हटलं, ही 2 वर्षासाठी. आणि कधीपासून आहे रन 1 जानेवारी 2019. मग 2 वर्षाची असेल तर आधी आपल्याला एका वर्षाची करायला लागेल. बघा इथे मी केलं आहे ॲडव्हर्टाइजमेंट 10,000 कंसात म्हटलं 2 वर्ष. म्हणजे ही 10,000ची 2 वर्षाची. मग एका वर्षाची किती तर 5 वर्षाची. येते लक्षात. बरं, ती कधीपर्यंत पेड केले, जानेवारी 2019. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च ह्या 3 महिन्याचीच पेड केले. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च ह्या 3 महिन्याचीच पेड केले. उरलेल्या 9 महिन्याची म्हणजे 12 महिन्याचं जर वर्ष पकडलं, पण आहेच असतंच 12 महिन्याचं जर वर्ष असेल तर 3 महिन्याची फक्त पेड केलेली आहे. 9 महिन्याची 3 महिन्याची फक्त पेड करायची राहिले. 9 महिन्याची पेड केलेली, दॅट इज प्रीपेड. बघा इथे केले 5,000. हे जर 12 महिन्याचे असतील तर 9 महिन्याचे किती, उत्तर येतं 3,750. करून बघा, 5,000 गुणिले 9 भागिले 12, 3,750. आणि हे एका वर्षाचे 5,000, टोटल 8,750. दॅट इज प्रीपेड. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट नेहमी लेस होतं. प्रीपेड म्हटलं की लेस आहे. बघा ॲडव्हर्टाइजमेंट 10,000, त्याच्यातून 8,750 म्हणजे चालू वर्षीचे फक्त 1,250. प्रीपेड ही असेट असते, म्हणून दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 8,750. ओके, या पद्धतीने करायचं आहे. क्लिअर. बघा हा प्रॉब्लेम पूर्ण सोडवायचा आहे. ग्रॉस प्रॉफिट काढायचा, नेट प्रॉफिट काढायचा, नेट प्रॉफिट ट्रान्सफर करायचा, इकडे लायबिलिटीला ॲड करायचा आणि प्रॉब्लेम टॅली करायचा आणि मला तो पाठवायचा. जर काही अडचण असेल, एखादी ॲडजस्टमेंट, एखादा पॉईंट कळला नसेल तर कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा किंवा फोन करा. त्या शंकेचं समाधान करण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद.